हा स्क्रीन दिसत आहे का? आवाज येत आहे? अध्यापन पद्धती. हा बरोबर आहे. ठीक आहे. आज आपण अध्यापन पद्धती जो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तोच पाहणार आहे. ठीक आहे. बघा तर आता अध्यापन पद्धती त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात, कारण याच्यामध्ये जे उपघटक आहेत त्या उपघटकांचं जे प्रमाण आहे थोडं जास्त आहे. जरा थोडं मोठं आहे पीडीएफ, परंतु महत्वाचं आहे. बघा तर ही एका पुस्तकातीलच पीडीएफ आहे. बघा काय सांगितलेलं आहे, तर अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण एक 2-3 लेक्चर आपण अध्ययनावरती घेतलेली आहेत. मग ते अध्ययन म्हणजे काय, अध्ययन स्वरूप उपपत्ती घेतलं, संक्रमण घेतलं, अध्ययन वक्र घेतलं. हे झालं आता विद्यार्थ्याचं. आता स्वतःच आपलं म्हणजे शिक्षकाचं अध्यापन. बघा आता अध्यापनामध्ये काय आहे, तर दिलेलंच आहे. अध्यापन म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा अत्यंत संकुचित स्वरूपाचा अर्थ आहे. अध्यापन ही व्यापक प्रक्रिया आहे, कारण तिच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, माहिती, मूल्य, वर्तन बदल, कौशल्य इत्यादी मध्ये काय करता येतो, बदल करता येतो. या गोष्टी विकसित करता येतात. यावरून अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया असल्याचे आपल्या लक्षात येते. ठीक आहे. आता पुढे बघूया अध्यापनाचा अर्थ. बघा अध्यापन अर्थ आणि संकल्पना काय, अध्यापनाच्या अर्थ आणि संकल्पना बघा. तर B.O. स्मिथ त्यांनी काय सांगितलं, अध्ययन करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन. म्हणजेच इंग्लिशमध्ये काय सांगितलं, टीचिंग इज अ सिस्टम ऑफ ऍक्शन्स इंटेंडेड टू इन्क्लूड लर्निंग. किंवा इंग्रजी शब्दकोशामध्ये डिक्शनरीमध्ये काय सांगितलेलं आहे, द आर्ट ऑफ असिस्टिंग अनादर टू लर्न. एखाद्या व्यक्तीला शिकण्यास मदत करणारी कला म्हणजे अध्यापन होय. एनसायक्लोपीडियामध्ये काय सांगितलेलं आहे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान, कौशल्य, सवयी आत्मसात करण्यासाठी केलेली मदत म्हणजे अध्यापन होय. मर्सेल यांनी काय सांगितलेलं आहे पहा, सक्सेसफुल टीचिंग इज टीचिंग दॅट ब्रिंग्स अबाउट इफेक्टिव्ह लर्निंग. ज्यातून प्रभावी व परिणामकारक शिक्षण दिले जाते ते यशस्वी अध्यापन होय. प्रिसेंट टीचिंग इज नेसेसरी टू प्रमोट, गाईड अँड फॅसिलिटेट द लर्निंग प्रोसेस. म्हणजेच काय, अध्ययन सुयोग्य, सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली आवश्यक प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय. पुढे पाहूया, बर्टन यांची व्याख्या आहे. बघा अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना, मार्गदर्शन व प्रोत्साहन होय. त्यावरून असे आपल्या लक्षात येतं की अध्यापन प्रक्रिया ही अध्ययनास मदत करते, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, कुतूहल, प्रेरणा, अभिरुची, मूल्य यांची रुजवणूक करते. बघा अध्यापन प्रक्रिया काय करते, तर जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये काय उत्पन्न करते, निर्माण करते, जिज्ञासा निर्माण करते, कुतूहल आहे, प्रेरणा निर्माण करते, अभिरुची निर्माण करते आणि मूल्य त्याच्यामध्ये रुजतात. त्यामुळे शिक्षकांनी अध्ययनार्थ्यास प्रेरणा मिळेल, नवीन ज्ञान मिळेल या दृष्टीने अध्यापन केले पाहिजे. आणि अध्यापनातून उत्तम क्षमता असलेला विद्यार्थी घडला जाणे अपेक्षित आहे. ठीक आहे, जर थोडक्यात व्याख्या. आता बघा अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप. अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप जसं आपण अध्ययनाचे स्वरूप पाहिलं होतं, अगदी तसंच अध्यापन हे कसं असतं, उद्दिष्टाधिष्ठित. प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय ध्येयधोरणानुसार अभ्यासक्रमाची निर्मिती होत असते. अभ्यासक्रमाच्या व पाठ्यक्रमाच्या उद्दिष्टावर आधारित पाठ्यपुस्तके तयार होतात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण अध्यापन करत असतो.
बघा ही द्विकेंद्री प्रक्रिया आहे. अध्यापनामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी ही दोन केंद्रे असतात. त्यामध्ये एकाचा जरी समावेश नसेल तर अध्यापनाची प्रक्रिया काय होणार आहे, पूर्ण होऊ शकणार नाही. विकासात्मक प्रक्रिया, कोणत्याही शिक्षकाचे अध्यापन जसा त्याचा अनुभव येतो तसे ते विकसित व परिणामकारक होत जाते. सापेक्ष प्रक्रिया आहे. एखादा आशय वेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकाला शैक्षणिक साहित्य, अध्ययन अनुभव व उदाहरणे बदलावी लागतात. यावरून अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे. म्हणजे व्यक्तिपूर्व परत्वे काय होते, ती बदलते. सापेक्ष म्हणजे बदलणे, व्यक्तीनुसार ती बदलते गरजेनुसार. ठीक आहे. आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे. बघा शिक्षक व विद्यार्थ्यांचा अध्ययनात जेवढा अधिक संबंध येतो तेवढी अध्यापन प्रक्रिया परिणामकारक ठरते. त्यामुळे शिक्षकाचे अध्यापन आंतरक्रियात्मक असावे. फ्लॅडर्स नाव लक्षात घ्या. या मानसशास्त्रांनी शिक्षक व विद्यार्थ्यातील आंतरक्रियांचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला आहे. तर फ्लॅडरच्या आंतरक्रिया ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्न असतो, ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहूयाच. फक्त इथं लक्षात ठेवा की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या आंतरक्रियावरती कुणी काम केलेलं आहे, फ्लॅडर्स. ठीक आहे. आवाज येत आहे का? बघा अध्यापनाची उद्दिष्टे. हा पीडीएफ दिसत आहे का? आवाज येतो आहे का? हॅलो. हो सर. ठीक आहे. तर बघा आता अध्यापनाची उद्दिष्टे काय आहेत ते पाहू आपण. अध्यापनाची उद्दिष्टे काय असतात? अध्यापनाचं उद्दिष्ट खरं तर बघा, विद्यार्थ्याला सुरुवातीचा शब्द असणारच आहे, अध्ययनास प्रेरित करणे. म्हणजे विद्यार्थ्याला अध्ययन करण्यासाठी काय करायचं, आपल्याला प्रेरित करायचं आहे, प्रमोट करायचं आहे. त्याच्यानंतर पाठ्य आशयास अनुरूप शैक्षणिक साहित्याचा वापर करणे. शैक्षणिक साहित्याचा वापर करायचा, परंतु तो कसा करायचा, जे आपलं शैक्षणिक पाठ आहे किंवा पाठ्यशय आहे किंवा पाठ्यांश आहे तर पाठ्यांशाला अनुरूप असं शैक्षणिक साहित्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यास नवनवीन माहिती प्रदान करणे, नवनवीन आणि अपडेटेड माहिती देणे. बघा त्याचबरोबर पुढचा आहे ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्यास विद्यार्थ्यास सक्षम बनवणे. म्हणजे वर्गातील जे काही ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते नॉलेज त्याला वर्गाच्या बाहेर सुद्धा यूज करता आलं पाहिजे, त्यासाठी त्याला सक्षम करणे. विद्यार्थ्यामधील उणिवा शोधून त्या दूर करणे. विद्यार्थ्यामध्ये काही कमतरता उणिवा असतील तर त्या काय करायच्या, आपल्या अध्यापनातून त्या दूर करायच्या, त्यासाठी मार्गदर्शन करायचं. विद्यार्थ्यांसाठी अध्ययनास अनुरूप वातावरण निर्मिती करणे अतिशय महत्वाचं, अनुरूप वातावरण निर्मिती. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांमध्ये योग्य वर्तन बदल घडवून आणणे. अध्यापनातून विद्यार्थ्यास विचार प्रवृत्त करणे, म्हणजे विचार करायला त्याला भाग पाडणे. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्य विकसित करणे. विद्यार्थ्यांमध्ये नवीन नवीन कौशल्य काय केली पाहिजेत, आपण विकसित केले पाहिजेत आपल्या अध्यापनातून. त्यानंतर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे. वाव, सुप्त कलागुणांना काय करायचं, आपल्याला वाव द्यायचा आहे. त्याचे कलागुण ओळखायचे आहेत आपण आणि त्या कलागुणांना काय करायचं, आपल्याला व्यापक स्वरूपात त्याला वाव द्यायचा. विद्यार्थ्यांमध्ये वास्तववादी दृष्टिकोन निर्माण करणे, म्हणजे रिअलिझम. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की म्हणजे वास्तववादी दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक व बाह्य परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता. थोडक्यात समायोजनाची क्षमता. एक म्हणजे आंतरिक स्वतःशी आणि बाह्य परिस्थितीशी म्हणजे समाजाशी, ती क्षमता विकसित करायची आपल्याला. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रेरणा, कुतूहल, सर्जनशीलता विकसित करणे, हे पण आपलं काम आहे, उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये नकळतपणे विविध मूल्यांची रुजवणूक करणे, आणि ती कशी, नकळतपणे. सवय, चांगली सवय, प्रामाणिकपणा, नकळतपणे त्यांच्यात आपण काय केली पाहिजे, रुजवणूक केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांमधील निर्णय क्षमतेचा विकास करणे. म्हणजे डिसिजन मेकिंग, त्यांची जी पॉवर आहे ती आपण काय केली पाहिजे, डेव्हलप केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ची आपल्याला निर्मिती करायची. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण अध्यापनाची वैशिष्ट्ये काय आहेत.
अध्यापनाची वैशिष्ट्ये. बघा आता, अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चांगल्या अध्यापनाचा परिणाम म्हणून प्रभावी अध्ययन घडून येते. तर त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. बघा आता, नंबर 1, विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत करून अध्ययन केले पाहिजे. वैशिष्ट्य आहे त्याचं. काय आहे? प्रेरणा जागृत करून अध्यापन केले पाहिजे. म्हणजे शिक्षकाने त्याला नेहमी काय केलं पाहिजे? प्रेरित केलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे. कशासाठी? अध्ययनासाठी. त्याच्यानंतर आहे, विद्यार्थ्यांच्या अध्यापनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. जॉन डुई या शिक्षण तज्ञाने लर्निंग बाय डुईंग, लक्षात ठेवा, या तत्वाला महत्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाठ्य आशयाचे स्वरूप, शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन आपण अध्यापन करायला पाहिजे. म्हणजे आपल्या अध्यापनाला काहीतरी एक रूपरेषा पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती, वय, शारीरिक क्षमता इत्यादी व्यक्तिगत भेद शिक्षकाने अध्यापन करावे. म्हणजे इत्यादी गोष्टी लक्षात घेऊनच काय करायचं? आपल्याला अध्यापन करायचं आहे. पाठ्य आशयाची सुसंगत व परिणामकारक शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वापर करायचा आहे. त्याच्यानंतर अध्यापनातून जीवनाशी संबंध जोडला पाहिजे. जे आता सांगितलं, जे आपण वर्गात शिकवतोय ते विद्यार्थ्याच्या बाह्य जीवनाशी त्याचा काय पाहिजे? संबंध जोडला पाहिजे. त्याच्यानंतर अध्यापन करताना एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी समवाय साधावा. म्हणजे दुसऱ्या विषयाचा जरी एखादा काय सब टॉपिक किंवा काय कन्सेप्ट तुम्ही अध्यापन करताना जर त्या विषयात आली, तर त्या विषयाबद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती असणं अपेक्षित आहे. त्याचा समवाय जोडायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाचे एकात्म स्वरूप जाणवते. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा अध्यापनातून आदर करावा. त्यास कोणत्याही प्रकारे कमी लेखू नये. बघा, विद्यार्थ्याला स्वतःहून अध्यापनात सहभागी व्हावेसे वाटेल असे अध्यापन करावे. इंटरेस्टिंग. विद्यार्थ्याच्या समस्या जाणून अध्यापन करावे. म्हणजे त्याची समस्या काय आहे ते जाणून घेऊन आपण काय केलं पाहिजे? अध्यापन केलं पाहिजे. पुढे आहे, विद्यार्थ्याला अध्यापनातून प्रोत्साहन द्यावे. अध्यापनास अनुरूप अशी प्रभावी प्रस्तावना अध्यापनात असावी. म्हणजेच काय? प्रभावी प्रस्तावना अध्यापनात असायला पाहिजे. अध्यापनात गरजेनुसार चेतक बदल, अतिशय महत्वाचं, स्पष्टीकरण, प्रश्न, कथन, कौशल्यांचा वापर करावा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, अध्यापन करणाऱ्या शिक्षकाने नेहमी अध्ययनार्थी राहावे. म्हणजे स्वतः शिक्षकाने सुद्धा काय करावे? अध्ययनार्थी राहावे. नेहमी आपण सुद्धा ज्ञानाच्या शोधात असावे. अध्यापनात सर्व विद्यार्थ्यांना लोकशाही व समान वागणूक मिळावी. त्याची वैशिष्ट्ये आहेत. बघू अजून काय आहे. अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जागृत करायची आपल्याला अध्यापनातून. त्याच्यानंतर अध्यापन करताना विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या विविध कल्पनांचा स्वीकार करावा. त्यानं एखादी नवीन संकल्पना किंवा कल्पना सुचवली तर स्वीकार करावा. त्याच्यानंतर अध्यापन करताना विद्यार्थ्यांविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा ठेवावा. अध्यापन करताना योग्य वर्ग नियंत्रण म्हणजे क्लास कंट्रोल असावं. अध्यापन नियोजनपूर्वक करावे. तर अध्यापन आपण बीएड मध्ये शिकलेलो आहे. नियोजनपूर्वक म्हणजे वार्षिक नियोजन आहे, त्याच्यानंतर मासिक नियोजन आहे आणि घटक नियोजन आहे. ते पण आपल्याला माहिती असावं. ठीक आहे. आता हे बघा, अध्यापनासाठी मूलभूत आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत? अध्यापनासाठी मूलभूत आवश्यक बाबी, एक म्हणजे शिक्षक पाहिजे. त्याच्याशिवाय ही प्रक्रिया सुरू होणार नाही. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी अध्यापनात शिक्षक हा मूलभूत घटक आहे. शिक्षक हा काय आहे? मूलभूत घटक आहे. शिक्षक विषयाच्या माहितीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, मूल्य, कौशल्य यांचे विकसन करत असतो. दुसरा घटक महत्वाचा आहे, विद्यार्थी. शिक्षकाच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असतो. विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या अध्यापनातून अध्ययन घडून येते. तिसरी महत्वाची गोष्ट आहे पाठ्यक्रम. अभ्यासक्रम हा एक विशिष्ट स्तराचा असतो. अभ्यासक्रमाच्या यत्तेने रूप केलेल्या वर्गीकरणास पाठ्यक्रम असे म्हणतात. यत्तेने रूप जे केलेलं वर्गीकरण आहे त्याला
पाठ्यक्रम म्हणतात. अध्यापन करण्यासाठी शिक्षकाला पाठ्यक्रमाची उद्दिष्टे, आशय, मूल्यमापन साधने याची माहिती असावी लागते. बघा, अध्ययन परिस्थिती चौथा महत्वाचा पॉइंट आहे. अध्यापनादरम्यान शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या संबंधातून अध्ययन विषयक परिस्थितीची निर्मिती होते. विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारून विषयाच्या संकल्पना समजून घेत असतात. त्याच्यानंतर अध्यापनाचे नियोजन असावं आपल्या. याच्यामध्ये पाठ्यक्रम, उद्दिष्ट, पाठ्यघटक, अध्यापन पद्धती, विद्यार्थी वयोगट, शैक्षणिक साधनांची उपलब्धता इत्यादी लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे, अध्यापनाचं नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर शैक्षणिक उद्दिष्टे, तर शैक्षणिक उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी शिक्षक हे विविध अध्ययन अनुभवांची निवड अध्यापनात करत असतात. त्याच्यानंतर अध्यापन पद्धती कोणती घ्यायची, साधने कोणती वापरायची, सूत्रे कोणती वापरायची, पाठ्य आशयाचे स्वरूप, विद्यार्थ्यांचा वयोगट व प्राप्त परिस्थिती यांचा विचार करून काय करायचं, शिक्षक अध्यापनासाठी योग्य अध्यापन पद्धती, साधने व सूत्रे यांचा वापर करत असतात. अध्ययन अनुभव. बघा, एडगर डेल यांच्या अनुभव शंकूनुसार लक्षात ठेवा, विद्यार्थी पाहण्यातून 83% म्हणजे डोळ्या थ्रू, ऐकण्यातून 11% म्हणजे काना थ्रू. इथे सगळ्यांच्या लक्षात आहे, पाहण्यातून म्हणजेच काय असेल, तुम्हाला इथं येऊ शकतं डोळ्याकडं, कान येऊ शकतंय. स्पर्श ज्ञानातून 3.5%, गंध ज्ञानातून 1.5% म्हणजे नाकाद्वारे, आणि व रसज्ञानातून 1% जीभ टक्का शिकत असतो, तेव्हा शिक्षकाने अध्ययन अनुभव देण्यासाठी याचा विचार करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, मूल्यमापन प्रक्रिया अतिशय महत्वाचा टॉपिक असतो. अध्यापनानंतर विद्यार्थ्यांच्या प्राप्त ज्ञानाचे संख्यात्मक व गुणात्मक साधनाद्वारे मूल्यमापन करावे लागते. त्यामध्ये लेखी परीक्षा असते, तोंडी परीक्षा असते किंवा प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा असू शकते. तर त्याच्या गरजेनुसार आपण त्याच्यात वापर करायचा आहे. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्ती. अध्यापनातून विद्यार्थ्याला जी माहिती, ज्ञान, कौशल्य, सवयी प्राप्त झाले आहेत याचा समावेश अध्ययन निष्पत्तीत केला जातो. पुढे येऊया आता. अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये. आता अध्ययनकर्ता म्हणजे विद्यार्थी. बघा, अध्ययनकर्त्याचा विकास हा त्याला प्राप्त होणारा अनुवंश बाह्य परिस्थिती या दोन्हीवर अवलंबून असतो. प्रत्येक अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता व आवड भिन्न असल्यामुळे अध्ययनकर्त्याच्या आवडीचे व बुद्धीचे क्षेत्र जाणून त्याला त्या क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहन व पूरक अशा वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. कोणतीही बाब शिकताना अध्ययनकर्त्यासमोर विशिष्ट उद्दिष्ट असावे. अध्ययनकर्त्यामध्ये जिज्ञासा व कुतूहल जेवढे अधिक तेवढा तो अधिक माहिती मिळवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे 2 किंवा अधिक वस्तूमधील साम्य व भेद, त्याची गुणवैशिष्ट्ये, वेगळेपण जाणून संकल्पना निर्मिती करत असतो तो. त्याच्यानंतर अध्ययनकर्त्याच्या प्रगतीवर कौटुंबिक व सामाजिक वातावरणाचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर त्यास मिळणारे प्रेम व सहानुभूती यावर त्याचा भावनिक विकास अवलंबून असतो. कुटुंबातील मोठ्या व्यक्ती, शिक्षक यांचे अनुकरण तो करत असतो. कृतीयुद्ध शिक्षण दीर्घकाळ लक्षात राहते. त्याच्यानंतर ठीक आहे बघा, अध्ययनकर्त्यास पालकांनी व शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्यास त्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. संपादित केलेल्या मूल्यांवर त्याचे चारित्र्य अवलंबून असते. अध्ययनकर्ता हा पूर्वग्रह मुक्त असला पाहिजे, म्हणजे प्रेजुडाइस. अध्ययनकर्ता शारीरिक व मानसिक दृष्ट्या परिपक्व झाल्यानंतरच त्याला सर्वसामान्य मुलांप्रमाणे ज्ञान मिळवणे व कृती करणे जमते. अध्ययनकर्त्याचा खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास होत असतो. ठीक आहे, ठीक आहे. तर महत्वाचंच आहे ते. प्रत्येक अध्ययनार्थाची अध्ययनशैली भिन्न असते. उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांना वाचून, काहींना लिहून, तर काहींना कृतीतून अधिक समजते. तणाव विरहित वातावरणात अध्ययनकर्ते चांगले अध्ययन करू शकतात. तणाव विरहित वातावरण पाहिजे, फ्री वातावरण पाहिजे. ठीक आहे. आता बघा, अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत. नंबर 1, शिक्षकाचे व्यक्तिमत्व.
तर शिक्षक विद्यार्थी वर्गात शिक्षकाला आदर्श मानत असतात. बघा, विद्यार्थी काय करत असतात, हे शिक्षकाला आदर्श मानत असतात. शिक्षकाचे राहणीमान, टापटीकपणा, वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा, चारित्र्य, असे ज्ञान, आनंद, प्रसन्न स्वभाव इत्यादी बाबी त्याच्या अध्ययनावर परिणाम करत असतात. त्याचं मानसिक आरोग्य, अध्यापकाचं मानसिक आरोग्य महत्वाचं आहे. नोकरीमधील अनिश्चितता महत्वाची आहे. मुख्याध्यापकाची हुकुमशाही वृत्ती असते. शिक्षकीय पेशाबद्दल त्याच्या मनामध्ये आवड, नावड, पगार कमी जास्त, त्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतं. शालेय वातावरण चांगले, आवडीनुसार अध्यापनाची संधी, नोकरीची शाश्वती, चांगले वातावरण इत्यादी शालेय वातावरण निर्माण केल्यास शिक्षकाचे मानसिक आरोग्य चांगले राहून तो उत्कृष्ट अध्यापन करू शकतो. त्याच्यानंतर शैक्षणिक उद्दिष्टांची जाणीव. बघ आता, अध्ययनकर्त्याला, शिक्षकाला स्पेशली शैक्षणिक उद्दिष्टांची जाणीव असते, तेवढे तो अध्यापन प्रभावी करत असतो. कारण तो उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आशयाची पूरक संदर्भ माहिती, शैक्षणिक साहित्य, उदाहरणे व दाखले यांची निवड करत असतो. त्याच्यानंतर आहे विषयाचे ज्ञान. अध्यापनाशी संबंधित विषयाचे परिपूर्ण ज्ञान शिक्षकास असेल तर तो विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती सांगून अध्यापनाकडे आकृष्ट करू शकतो. त्याच्यानंतर आहे अध्यापन कौशल्यांचा वापर. तर काय केलं जातं, चेतक बदल, प्रश्न कौशल्य आहे, स्पष्टीकरण आहे, शैक्षणिक साहित्य आहे, उदाहरणे व दाखले इत्यादी अध्यापन कौशल्य माहिती होतात. या कौशल्याचा वापर शिक्षक आपल्या अध्यापनात करू शकत असतो. बघा आता, त्याच्यानंतर अध्यापनाने काय केलं पाहिजे, सूत्रांचा वापर केला पाहिजे. कोणकोणती सूत्र आहेत आपल्याकडे बघा. अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाने ज्ञाताकडून अज्ञाताकडे, म्हणजे जे माहिती आहे त्याच्याकडून, जे माहिती नाही त्याच्याकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, म्हणजे जे प्रत्यक्ष दिसतंय त्याच्याकडून जे प्रत्यक्ष दिसत नाही त्याच्याकडे, सोप्याकडून कठीणाकडे, हे माहिती आहे तुम्हाला, विशिष्टाकडून सामान्याकडे, त्याच्यानंतर पूर्णाकडून भागाकडे, फुलापासून त्याच्या पाकळ्याकडे, या अध्यापन तंत्रांचा वापर केल्यास अध्यापन परिणामकारक व प्रभावी ठरते. अध्यापन पद्धतींचा वापर. तर पाठ्य आशयाचे स्वरूप व पाठ्यक्रमाची उद्दिष्टे लक्षात घेऊन शिक्षकास अध्यापन पद्धतीची निवड करावी लागते. अध्यापनासाठी शिक्षकांनी व्याख्यान व कथन या पारंपरिक पद्धतीच न वापरता विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभाग घेऊ शकणाऱ्या विविध अध्यापन पद्धतीचा वापर करावा. त्यामुळे प्रकल्प पद्धत, बघा, प्रायोगिक पद्धत, प्रकल्प द्यायचा, प्रोजेक्ट द्यायचा, प्रायोगिक प्रयोग द्यायचा, त्याच्यानंतर बेनेडिका पद्धत, डाल्टन पद्धत, हे आपण खाली पाहणारच आहे डिटेलमध्ये, तिथे नावं दिलेत, आधार पद्धत, प्रवास पद्धती इत्यादींचा वापर करावा. त्यामुळे विद्यार्थ्यास अध्यापनातून नवीन जाणीव विकसित होऊन त्यास अध्ययनाची गोडी निर्माण होत असते. बघा, अध्यापनाचं नियोजन असावं, पाठताचन काढलेलं असावं. अध्यापन नियोजन, शिक्षकाच्या अध्यापन नियोजनावर शिक्षकाच्या अध्यापनाचे यश अवलंबून असते. त्यामुळे शिक्षकाने वर्षारंभी वार्षिक नियोजन तयार करून त्यानुसार घटक नियोजन व दैनिक अध्यापन नियोजन करताना विविध उपक्रमांचा व नवनवीन बाबी त्यामध्ये समावेश होतील याची दक्षता घ्यावी. अध्यापन अभिरुची पाहिजे त्याला. डीएड, बीएड व एमएड झाल्यावर सहज नोकरी मिळते व अध्यापनाची आवड आहे म्हणून शिक्षण घेणे, या दोन परस्पर भिन्न बाबी आहेत. वरील विधानातील दुसऱ्या बाबीनुसार जी व्यक्ती अध्यापनाची आवड म्हणून शिक्षक बनली आहे ती विद्यार्थ्यांना उत्तम अध्यापन करते. चांगल्या अध्यापनासाठी शिक्षकाची अध्यापन विषयक अभिरुची महत्त्वपूर्ण ठरते. स्वजाणीव पाहिजे आपल्या स्वतःला. काय पाहिजे, अध्यापकाची स्वतःची व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्ये, उणीवा माहिती असाव्या लागतात. त्याला स्वजाणीव असल्यास तो व्यक्तिमत्वातील चांगल्या बाबींचा उपयोग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करू शकतो. शालेय वातावरण पाहिजे. काय पाहिजे, शालेय वातावरण पाहिजे, निर्मिती केली पाहिजे आपण तशी. बघा, शाळेचा परिसर हा निसर्गरम्य असला पाहिजे. वर्गातील पुरेसा प्रकाश व्यवस्था असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, स्वच्छतागृहे पाहिजेत, शैक्षणिक प्रयोगशाळा, त्याच्यानंतर
अशा सर्वांनी युक्त शालेय वातावरणाचा शिक्षकाच्या अध्यापनावरती सकारात्मक प्रभाव पडत असतो. त्याप्रमाणे शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक लोकहितवादी, निष्पक्षपाती व प्रामाणिक असल्यास शिक्षक भयमुक्त वातावरणात उत्कृष्ट अध्यापन करू शकतो. शैक्षणिक साहित्याची उपलब्धता. शिक्षकाला अध्यापनासाठी किमान जे शैक्षणिक साहित्य लागते ते शाळेमध्ये उपलब्ध असावे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिक्षक विद्यार्थी संबंध. शिक्षक आणि विद्यार्थ्यांविषयी आदर, प्रेम, दयाळूपणा ठेवावा. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही कारणावर भेद करू नये. सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही कारणामुळे भेद करू नये असंच वाक्य येतं की एक चांगले अध्यापक म्हणून तुम्ही खालीलपैकी काय काय कराल. तर त्याच्यामध्ये असं एखादं वाक्य असू शकतं. सर्वांना समान संधी द्यावी. दुसरं वाक्य असू शकेल. ठीक आहे. आता आपलं जे हे आहे कुठलं, अध्यापकाचे व्यक्तिमत्व. सगळ्यांचं लक्ष इकडे आहे का? हो सर. तर आपला जो टॉपिक असणार आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व, तर त्यातले बरेचसे पॉइंट इथं आहेत. अध्यापकाचे व्यक्तिमत्व आणि अध्ययनार्थ्याचे व्यक्तिमत्व असे दोन टॉपिक आहेत. तर त्याच्यावर पण प्रश्न असतात. तर त्या टॉपिक मधले सुद्धा बरेचसे पॉइंट इथं आहेत आणि ते सोपे आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त घेत नाहीये, परंतु जे अपेक्षित आहे तिथं तिथं सांगत आहे. बघा आता, तर असे तुम्हाला प्रश्न असू शकतात. इथं पॉइंट 1 असेल, इथं 2 असेल, खालीलपैकी 1, 2, 3 किंवा वरीलपैकी 1, 2 असं असू शकतं. तर थोडंसं तुम्ही त्याकडेही लक्ष द्यायचं. बघा, अध्यापनाचा अनुभव. शिक्षक म्हणून नोकरीत लागल्यानंतर वर्षानुवर्ष केलेल्या अध्यापनाच्या अनुभवातून प्रभावी अध्यापन करण्यासंबंधित ज्ञान होते. अनुभवी शिक्षक हा विद्यार्थ्यांना नवशिक्या शिक्षकापेक्षा चांगल्या पद्धतीने समजावून देऊ शकतो. पुढं, उच्च शिक्षण. शिक्षक हा अजन्म विद्यार्थी असतो. ही बाब लक्षात घेऊन नोकरी लागल्यानंतर जो शिक्षक सतत शिक्षण घेत राहतो त्याचे अध्यापन ही चांगले परिणामकारक ठरते. कारण उच्च शिक्षणामधून शिक्षकाला तो अध्यापन करत असलेल्या विषयाची नवीन परिपूर्ण माहिती मिळते. अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जरी जॉबला कुठं लागलात परमनंट किंवा कसंही, तरी सुद्धा तुम्ही काय करायचं, तुमच्या जे काय शिक्षण आहे उच्च शिक्षण ते घेत राहायचं आहे. स्पेशली तुम्हाला संशोधनामध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तज्ञांचे विचार इत्यादी माहिती घेऊन प्रभावी अध्यापन करता येतं. मग आता पुढे दिलेलं आहे शालेय अध्यापन. शालेय अभ्यासक्रमाची व पाठ्यक्रमाची ध्येय उद्दिष्टे वर्ग अध्यापन साध्य करणे अपेक्षित असते. शिक्षकांनी पाठ्य आशयाशी संबंधित योग्य अध्यापन पद्धती निवड करून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिल्यास अध्यापनाची उद्दिष्टे साध्य होतात. त्यासाठी शिक्षकास अध्यापनाच्या विविध पद्धती, आपल्याला काय माहित पाहिजे, विविध पद्धती स्पेशली अध्यापनाच्या, अध्यापन सूत्रे माहित पाहिजेत, अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती माहित पाहिजे. स्पेशली हे पहिल्या पेपरसाठी बरं का, अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती पहिल्या पेपरसाठी महत्वाच्या असतात. अध्यापन प्रतिमाने दुसऱ्या पेपरसाठी महत्वाचं असते. याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे असते. शालेय स्तरावर अध्यापन करताना प्रामुख्याने अध्यापन का करायचे, कसे करायचे आणि काय त्यात घ्यायचं नेमकं, म्हणजे काय शिकवायचे, असे 3 प्रश्न उपस्थित होतात. बघा आता याने एक थोडा त्रिकोण दिलेला आहे. बघा, शालेय अध्यापन एक भाग आहे काय शिकायचे, कसे शिकायचे आणि का करायचे. बघा, काय शिकायचे, आपल्याला पाठ्य आशय शिकायचा आहे. कसा शिकायचा आहे, त्यासाठी आपल्याकडे अध्यापन पद्धती आहे, अध्यापन सूत्र आहेत आणि अध्यापन प्रतिमान आहेत. आणि का करायचं आहे, तर ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शालेय अध्यापन करायचं आहे. सोपच आहे. अध्यापनाचे प्रकार. बघा, अध्यापनाचे प्रकार याच्या अगोदर पण आपण पाहिलेला आहे, पुन्हा एकदा इथं पाहू. अभिसंधान, विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिसाद अशा स्वरूपाचा संबंध अभिसंधान अध्यापनात असतो. लहान मुलांना योग्य सवयी लावण्यासाठी ते उपयुक्त ठरते.
त्याच्यानंतर प्रशिक्षण, वर्तनाला विशिष्ट वळण देण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग केला जातो. प्राण्यांसाठी हा प्रकार योग्य असून मनुष्य प्राण्यासाठी तो अध्यापनाचा निकृष्ट प्रकार मानला जातो. विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवण्यासाठी प्रशिक्षणाचा शिक्षक वापर करत असतात. अनुदेशन, विद्यार्थ्यांमध्ये नियोजितरित्या ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी अनुदेशन उपयोगी ठरते. अध्यापनाचा हा उत्कृष्ट प्रकार असून त्याचा संबंध विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेशी असतो. त्याच्यानंतर संस्करण, अध्यापनाचा हा उच्च दर्जाचा प्रकार असून त्यात विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, श्रद्धा, स्थिर भाव निर्माण करण्यावरती भर दिला जातो. ठीक आहे, आता बघा अध्यापनाच्या अवस्था काय आहेत. फिलिप जॅक्सन, अध्यापनाची प्रथम अवस्था, वर्गात जाण्यापूर्वी शिक्षकाला करावयाचे नियोजन. त्यात पुढील बाबींचा समावेश होतो. अध्यापन उद्दिष्टे निश्चिती, म्हणजे आपण वर्गात जाऊन काय अध्यापन करणार आहे आणि त्याची उद्दिष्टे कुठली आहेत ते निश्चित करणं. पाठ्य घटकाची निश्चिती करणे, शैक्षणिक साहित्याची निश्चिती करणे, अध्यापन पद्धतीची निश्चिती करणे, तंत्राची निश्चिती करणे, मूल्यमापन साधनाची निश्चिती करणे. त्याच्यानंतर दुसरा आहे अध्यापनाची द्वितीय अवस्था, आंतरक्रियात्मक अवस्था आहे. त्याच्यामध्ये वर्ग परिस्थितीचा अंदाज घे, अध्ययनकर्त्याच्या गरजा ओळखणे, ज्ञान संपादनाच्या कृती करणे, ज्ञान दृढीकरणाची कार्यनीती ठरवणे. आणि तिसरा आहे अध्यापनाची तृतीय अवस्था, अध्यापनाची ही मूल्यमापनात्मक अवस्था आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या प्राप्त ज्ञानाचा आढावा पूर्ण घेतला जातो. याच्यामध्ये अपेक्षित वर्तन बदलाची दिशा निश्चित करणे, मूल्यमापन करण्यासाठी योग्य साधनांचा वापर करणे, विद्यार्थी प्रतिसादावरून अध्यापन यशस्वीरित्या जाणून पुढील बदल ठरवणे. ठीक आहे, तर प्रभावी अध्यापनाची उद्दिष्टे येतं की असा पण प्रश्न येऊ शकतो या डायरेक्ट कन्सेप्ट वरती की खालीलपैकी कोणती प्रभावी अध्यापनाची उद्दिष्टे आहेत. 1, 2, 3, 4, 5 दिलं जाईल आणि विचारलं जाईल यापैकी 2, 3, 1 यापैकी सगळेच. बघा, तर प्रभावी अध्यापन हे उद्दिष्टाधिष्ठित असावे. अध्यापन हे कसे असावे, उद्दिष्टाधिष्ठित, म्हणजे आपल्या अध्यापनाला काहीतरी उद्दिष्ट असावे आणि त्या उद्दिष्टाकडे आपलं जाणार हे अध्यापन असावं. विद्यार्थ्यांचा अध्यापनात सहभाग अधिक असतो. बघा, आपणच फक्त बडबड करून उपयोग नाही, विद्यार्थ्यांचा सुद्धा त्याच्यात सहभाग असायला पाहिजे. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती, कुतूहल, सर्जनशीलता यांना चालना देणे. त्याच्यानंतर आहे अध्यापनाची जीवनाभिमुख किंवा जीवन अनुभवाशी सांगड घालणे. अध्यापनाशी काय करायचं आहे, जीवन अनुभवाशी सांगड घालणे. अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर करून संकल्पनांचे स्पष्टीकरण देणे. विद्यार्थ्यातील व्यक्तिभेद अध्यापनात करताना लक्षात घेतले जातात. म्हणजे विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांना लगेच समजतं, काहीला जरा उशीर लागतो, तर ते आपण लक्षात घ्यायचं आहे. शिक्षकाचे पाठ्य आशयावर प्रभुत्व असलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. अध्यापन करताना शिक्षक विद्यार्थी यांच्यात परस्पर आंतरक्रिया घडून यायला पाहिजेत, म्हणजे इंटरॅक्टिव्ह. हे काय परस्पर आंतरक्रिया म्हणजे काय असतं, ते इंटरॅक्टिव्ह असतं. विद्यार्थ्यास अध्ययन करण्याचा आनंद मिळत असतो, त्या पद्धतीने आपलं अध्ययन पाहिजे आणि अध्यापन पाहिजे. विद्यार्थी स्वतः होऊन अध्यापनात सहभाग नोंदवतो, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, आता आहेत अध्यापन पद्धती. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतो, थोडंसं पाणी पितो.